नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, MPSC तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणाऱ्या PDF स्वरूपात अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सोबतच तुम्ही रील स्वरूपात सुद्धा आपल्या चालू घडामोडी दररोजच्या बघू शकता. त्यासाठी Facebook चालू घडामोडीवाला हे पेज तसंच Instagramचं चालू घडामोडीवाला हे पेज सुद्धा जॉईन करा. त्यांचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सोबतच जर तुम्ही अद्यापपर्यंत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट नक्की करा. आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचे व्हिडिओ घेऊन येत असतो. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, लडाखमध्ये एकूण किती नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी 5. प्रश्न क्रमांक 2, सध्या लडाखमध्ये एकूण किती जिल्हे अस्तित्वात आहेत? तर सध्या लडाखमध्ये एकूण 2 जिल्हे अस्तित्वात आहे. प्रश्न क्रमांक 3, लडाखचे सध्याचे नायब राज्यपाल कोण आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, बी.डी. मिश्रा. याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. लडाखमध्ये 5 नवे जिल्हे. लडाखच्या नायब राज्यपालांनी 5 नव्या जिल्ह्यांची घोषणा केलेली आहे. तर सध्या 2 जिल्हे आहेत. कोणकोणते 2 जिल्हे आहेत? तर लेह व कारगिल. ठीक आहे. व कारगिल नाहीये. लेह आणि कारगिल. ठीक आहे. तर नवीन 5 जिल्हे या ठिकाणी होणार आहे. कोणकोणते ते बघूया. नब्रा, शाम, चांगथांग, झंस्कार आणि द्रास असे 5 नवीन जिल्हे लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये होणार आहे आणि याची घोषणा तिथल्या राज्यपालांनी केली, बी.डी. मिश्रा यांनी. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4, नुकतेच निधन झालेले भरत कपूर हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, अभिनय. यांच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. ज्येष्ठ अभिनेते भरत कपूर यांचं निधन झालं. कधी झालं? तर 27 एप्रिल 2026 ला झालं. वयाच्या 80व्या वर्षी झालं. यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1945 ला झालेला. यांचा सिनेसृष्टीतला कार्यकाळ राहिलेला आहे 1972 ते 2011 आणि ते मुख्यतः निगेटिव्ह म्हणजेच विलन किंवा खलनायकाच्या भूमिकेत एक तर मुख्यतः त्यांनी निगेटिव्ह सपोर्टिंग रोल केलेले आहेत. निगेटिव्ह म्हणजेच खलनायकाचे सपोर्टिंग म्हणजे साईड हिरोचे रोल त्यांनी केलेले आहेत. त्यांचे प्रमुख चित्रपट आहे नूरी 1979, बाजार 1982 साली प्रदर्शित झाला, बरसात 1995, तर आखरी रास्ते, राम बलराम, इनकार, बलिदान, सोने पे सुहागा, हिंदुस्तान हे त्यांचे प्रमुख चित्रपट आहे. तर त्यांनी टीव्ही मालिका केलेल्या आहे चंद्रकांता, भाग्यविधाता जी 2009 ते 2011 पर्यंत चालली. तर आहट ही सुद्धा त्यांनी मालिका केलेली आहे. तर महत्वाच्या व्यक्तीचं निधन झालं त्यावर प्रश्न विचारले जातात. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या डिजिटल प्लॅटफॉर्मचे नाव काय आहे? आणि या प्लॅटफॉर्मचे नाव आहे ऑप्शन बी, महाचतुर AI चॅटबॉट. प्रश्न क्रमांक 6, महाचतुर AI चॅटबॉट या प्लॅटफॉर्मवर उमेदवारांची नोंदणी साधारण किती वेळात पूर्ण होऊ शकते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, 15 मिनिटात. पुढचा प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातील युवकांसाठी महाचतुर AI चॅटबॉट या डिजिटल उपक्रमाचे लोकार्पण कोणाच्या हस्ते करण्यात आले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, देवेंद्र फडणवीस. याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. महाचतुर AI चॅटबॉट काय आहे? तर महाराष्ट्रातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता व मार्गदर्शन एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर देणारा उपक्रम आणि राज्यासाठी परिवर्तनकारी असणारा हा उपक्रम असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तर या प्लॅटफॉर्ममुळे उमेदवारांची नोंदणी जलद म्हणजेच 15 मिनिटात होऊन शिक्षण ते रोजगार हा प्रवास सुलभ होईल आणि उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होईल. प्रश्न क्रमांक 8,
भारतीय विद्यापीठ संघाची 100वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पुणे. इथून पुढचे सर्व प्रश्न महत्वाचे आहे, कारण ही 100वी परिषद असल्यामुळे त्या अनुषंगाने बरेचसे प्रश्न विचारले जातात आणि ते प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहे. तर इथून पुढचे सगळे प्रश्न बघा, त्याच्यानंतर सविस्तर विश्लेषणही आपण त्याचे बघूया. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पुणे. प्रश्न क्रमांक 9. पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या भारतीय विद्यापीठ संघाच्या वार्षिक सभेचे कितवे वर्ष किंवा आवृत्ती आहे, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर अर्थात 100वे. ऑप्शन सी. शतक पूर्ती आहे, त्यामुळे हे प्रश्न कसेही येऊ शकतात आणि या वर्षीच्या वर्षभरात कोणत्याही परीक्षेत ते विचारले जाऊ शकतात. प्रश्न क्रमांक 10. भारतीय विद्यापीठ संघाच्या 100व्या वार्षिक सभेसोबतच पुण्यात इतर कोणत्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद. ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 11. पुणे येथील भारती विद्यापीठ आहे बरं काय, भारतीय विद्यापीठ नाही, भारतीय विद्यापीठ संघाच्या, माफ करा, भारतीय विद्यापीठ संघाच्या ऐतिहासिक 100व्या सभेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर हे करण्यात आले ऑप्शन बी, जिष्णुदेव वर्मा. हे भारतीय विद्यापीठ संघ बरोबर आहे. ठीक आहे, माफ करा, थोडस मी भारती म्हटलो. प्रश्न क्रमांक 12. भारतीय विद्यापीठ संघाची 100वी वार्षिक सर्वसाधारण सभा पुण्यातील कोणत्या विद्यापीठात आयोजित करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यालय. ऑप्शन बी. तर यामध्ये तुम्ही बघू शकता, ऑप्शन सी मध्ये भारतीय विद्यापीठ आहे, डॉक्टर पतंगराव कदम, माफ करा, पतंगराव कदम जे माजी मंत्री आहे आणि त्यांचे पुत्र डॉक्टर विश्वजित कदम यांचं हे विद्यापीठ आहे. त्यामुळे माझं थोडंसं कन्फ्युजन झालं होतं, हरकत नाही. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13. भारतीय विद्यापीठ संघाच्या 100व्या वार्षिक सभेचा मुख्य विषय म्हणजे थीम काय आहे? थीमवर खूप प्रश्न विचारले जातात आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधनातून आत्मनिर्भर भारताला आकार देणे. ऑप्शन बी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14. भारतीय विद्यापीठ संघाच्या 100व्या वार्षिक सभेच्या सांगता समारंभासाठी मुख्य अतिथी म्हणून कोण उपस्थित राहणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र राज्याचे मंत्री. प्रश्न क्रमांक 15. पुण्यात आयोजित कुलगुरूंच्या राष्ट्रीय परिषदेसाठी देशभरातून एकूण किती कुलगुरू आणि शिक्षण तज्ञ सहभागी होणार आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, 400हून अधिक. तर बघा, याच्याबद्दल थोडक्यात आपण माहिती बघूया. कार्यक्रमाचं शीर्षक काय आहे? भारतीय विद्यापीठ संघाची ऐतिहासिक 100वी सभा. स्थळ व कालावधी कोणत्या ठिकाणी होणार आहे? पिंपरी किंवा पिंपरी चिंचवड, डी.वाय. पाटील विद्यापीठ. ठीक आहे. कधी होणार आहे? 28 ते 30 एप्रिल दरम्यान, म्हणजेच कालपासून हे सुरू झालेलं आहे, आज आणि उद्या असणार आहे. सहभाग देशभरातील सुमारे 400+ कुलगुरू, म्हणजे 400 पेक्षा जास्त कुलगुरू, शिक्षण तज्ञ व धोरणकर्ते उपस्थित राहणार आहेत किंवा राहिलेले आहेत. मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर ज्ञान व नाविन्यपूर्ण संशोधनाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत घडवणे हे याचं मुख्य उद्दिष्ट आहे. उद्घाटन समारंभ महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते मंगळवार सकाळी 11 वाजता काल उद्घाटन झालेलं आहे. प्रमुख उपस्थिती डॉक्टर पी.डी. पाटील कुलपती, प्राध्यापक विनय कुमार पाठक अध्यक्ष AIU आणि इतर मान्यवर. तर विशेष कार्यक्रम म्हणजे AIUच्या 100 वर्षाच्या प्रवासावर आधारित विशेष पुस्तकाचे प्रकाशन, तसेच सांगता समारंभ. मुख्य अतिथी आहेत चंद्रकांत पाटील जे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहेत. ठीक आहे. मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे 15 प्रश्न. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या गरजू मित्रांपर्यंत पोहोचवा. कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाल्याच्या 4ही प्लॅटफॉर्म सोबत जोडले जा आणि तुमचे काही प्रश्न असतील, क्युरी असतील, ते कमेंट मध्ये नक्की विचारा. आम्ही ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. तुमच्या काही याच्यामध्ये टेक्निकल एरर झाले असेल, काही प्रश्न चुकीचे आले असेल सांगताना, तर तेही सविनय कळवा.
उद्धटपणे किंवा शहाणपणाने कळवण्याची गरज नाही. बऱ्याचदा काही लोक मुद्दाम डिवचण्याच्या उद्देशानं बोलत असतात, तर तशा कमेंट कृपया करू नका, कारण विद्या विनयेन शोभते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक यू सो मच.